गुड मॉर्निंग, नमस्कार. मी तृप्ती पालकर. बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनमध्ये सुरुवातीला पाहूयात एक मोठी बातमी. बीडमध्ये राष्ट्रवादीची सभा संपल्यानंतर तोडफोड करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारार्थ ही सभा होती, नुक्कड सभा होती आणि या नुक्कड सभेमध्ये त्यांच्या पत्नी सारिका सोनावणे या देखील सहभागी झालेल्या होत्या. धारूर तालुक्यातील धर्माळा येथील ही घटना आहे आणि या घटनेमध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी देखील झालेली आहे. निवडणुकीच्या धामधुमीमध्ये बीडमध्ये प्रचाराला हिंसक वळण लागलेलं आहे. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील धर्माळा इथं राष्ट्रवादीची सभा संपल्यानंतर कोयत्याने तोडफोड करण्यात आलेली आहे. बीडचे राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या सारिका सोनावणे यांची नुक्कड सभा होती. या सभेनंतर लगेचच हा प्रकार घडलेला आहे आणि यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी आहे. आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत. उद्धव, नेमकं या ठिकाणी काय घडलेलं आहे आणि ही तोडफोड कुणी केलेली आहे याबद्दल काही माहिती कळू शकली आहे का? कृती खरं, कारण की रात्री आजच्या दरम्यानचा हा प्रकार आहे. कॉर्नर बैठका ज्या आहेत त्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार आणि उमेदवारांचे नातेवाईक सातत्याने जिल्ह्यामध्ये घेत असतात. दोन्ही पक्षाकडून जोरदार तयारी जी आहे ती लोकसभेच्या निवडणुकीची सुरू आहे. मात्र तृप्ती, 2-3 दिवसापूर्वी आधीच आपण भाजप कार्यकर्त्यांनी एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्याचा मोठा धक्कादायक प्रकार घडला होता आणि त्याच अनुषंगाने ही एक धक्कादायक घटना म्हणावं लागेल. कारण की जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत बजरंग सोनवणे यांच्या पत्नी कॉर्नर बैठका घेत होत्या आणि त्याच वेळी एक मध्यपीचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी ही सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केलाय. कोयता हातात घेऊन त्यांनी जे आहे ते दहशत त्या ठिकाणी माजवली आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी जे मोटरसायकल आहे त्या मोटरसायकल कोयत्याने तोडलेली आहे आणि कुठं ना कुठं आचारसंहितेमध्ये आणि निवडणुकांमध्ये गावात दहशत माजवण्याचा हा प्रकार असल्याचा आता आरोप होताना दिसतोय. तृप्ती, धन्यवाद उद्धव या संपूर्ण माहितीसाठी.